नमस्कार मंडळी. तर आज आहे 10 फेब्रुवारी आणि आजपासून चालू झाली आहे 12वीची परीक्षा. तर जे जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला असतील त्यांना सर्वांना पेपर हे खूप सोपे जावेत, चांगले जावेत, हीच प्रार्थना. 12वीची पर्सेंटेज किंवा 12वीची परीक्षा ही खूप महत्त्वाची असते करिअरच्या दृष्टीने, असं मला वाटतं आहे. कारण बघा, समजा आता JEE द्यायची एखाद्या विद्यार्थ्याला किंवा JEE करायची आहे आणि त्याला IT इंजिनिअरिंग वगैरे करायचे, त्यासाठी JEE द्यायला लागते आणि त्याच्यामध्ये लागतात 75% म्हणजे 75%, म्हणजे 12वीला तेवढे पाडणं त्याला आवश्यकच असतं. तर CETसाठी लागतात आय थिंक 45%, तर तेही पाडणं महत्त्वाचंच असतं. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला दुसरा काही कोर्स करायचा असेल, त्याच्यासाठी त्याला चांगल्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्या कॉलेजची एक लिमिट ठरलेली असते पर्सेंटेजची. म्हणजे एवढे पर्सेंटेज असतील 80 किंवा 90, 85 वगैरे, तर त्या विद्यार्थ्यांनाच घेतलं जातं. तर त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात असतं की आपल्याला हेच कॉलेज पाहिजे, आपल्याला एवढेच पर्सेंटेज पडले पाहिजे तर आपल्याला हे कॉलेज मिळेल. अशा सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात चालू असतात आणि हे सगळं करिअरचं डोक्यात धरून तो त्या पेपरला बसत असतो, पेपर लिहित असतो. तर खूप सारी त्याला स्ट्रेंथ लागत असते, स्ट्रॅटर्जी लागत असते, किंवा त्याला खूप अशी म्हणजे विचार करावा लागतो त्या गोष्टीचा, की आपलं एवढं सगळं झालं पाहिजे तरच आपल्याला याच्यात या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल वगैरे. तर चला, त्यांना पेपर चांगले जावो एवढीच प्रार्थना. तर इथं बनवते मी दुपारचा स्वयंपाक वगैरे चालला आहे माझा, नाश्ता वगैरे झाला आहे, बाकीची कामं झाली आहे, किचनमध्ये आली आहे, स्वयंपाक बनवते. मटकीची भाजी, चपाती आणि डाळ भात असणार आहे. कारण काल परवा रात्री भिजत घातली होती मटकी मी आणि सकाळी बांधून ठेवली होती. तर दिवसभर राहिली ती आणि त्याला अशी कोंब आले छान आणि जास्त क्वांटिटी होती. त्याच्यामुळे मग मी सुकी भाजी बनवायचा विचार केला. म्हटलं मग संपूनही जाईन आणि जास्त क्वांटिटी खाण्यात येईल, म्हणून मग मी अशी सुकी मटकी बनवली. कांदा टोमॅटो टाकून लसणाची फोडणी वगैरे देऊन आणि नंतर छान थोडीशी अशी शिजू दिली आणि नंतर त्याच्यावरून टाकला मी शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकला, कोथिंबीर टाकली आणि आपली मटकीची भाजी तयार झाली. त्याच्यानंतर चपात्या बनवून घेतल्या पटकन आणि डाळ भात बनवून ठेवलेला होता थोडासा. तर त्याच्यानंतर डाळीला फोडणी दिली मस्त आणि माझा दुपारचा स्वयंपाक, चपाती भाजी वगैरे सगळं रेडी झालं. सकाळी फ्लावरची भाजी बनवली होती आदितीसाठी. तर असं होतं माझं आजचं दुपारचं जेवण. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.